Hello students, today we are going to learn A Day in the Ashram written by C.F. Andrews. तर आज आपण पाहणार आहोत C.F. Andrews यांनी लिहिलेली A Day in the Ashram. कालच्या भागामध्ये आपण पहिले 4 पॅराग्राफ पाहिलेले आहोत. आज आपण पुढील 5व्या पॅराग्राफपासून सुरुवात करणार आहोत. आता A Day in the Ashram is the experience of C.F. Andrews while he stayed in the ashram. तर ह्या C.F. Andrews यांनी आपला अनुभव आश्रममधील आपला अनुभव या पाठामध्ये एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. C.F. Andrews एक्सप्लेन अबाउट द ब्युटी ऑफ शांतिनिकेतन. बघा, त्यांनी तेथील शांतिनिकेतनमधील ब्युटी सौंदर्य आपल्याला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. तसेच इट्स इम्पॉर्टन्स लाईज इन इट्स क्वालिटी ऑफ एज्युकेशन अँड द वे ऑफ टीचिंग. शिक्षणाचं महत्त्व तसंच त्या आश्रमामध्ये कशा पद्धतीनं शिकवलं जातं हे या पाठामध्ये त्यांनी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. बघा, तर ह्या 4 पॅराग्राफमध्ये आपण काय शिकलो? The song of the choristers, the greatness of the teacher, the lesson taught in the ashram and the silent meditation of the inmates. बघा, तर या पहिल्या 4 पॅराग्राफमध्ये C.F. Andrews यांनी शांतिनिकेतनविषयी काय केलेलं आहे? तेथील ब्युटी, तिचं सौंदर्य वर्णन केलेलं आहे. तेथे असणारे बॉईज, त्यांचं असणारं ते सुंदर भजन आणि ते भजन ऐकल्यानंतर आपल्या मनाला मिळणारी शांतता याविषयी सांगितलेलं आहे. तसेच तेथील असणारे टीचर्सविषयी सांगितलेलं आहे. तेथे कशा पद्धतीनं क्लासेस भरवले जातात ते सांगितलेलं आहे. आणि तेथे होणारा व्यायाम याविषयी पहिल्या 4 पॅराग्राफमध्ये सांगितलेलं आहे. आता आपण पुढे तेथे कशा पद्धतीनं दुपारनंतरचे क्लासेस भरवले जातात हे आता आपण पुढील पॅराग्राफमध्ये पाहणार आहोत. When the morning work is over, the boys bath and go to their meal. About 2 o'clock in the afternoon, the classes begin again. But at this time, the work is chiefly with the hands as well as the mind. बघा, when the morning work is over, म्हणजे सकाळची वेळ संपलेली आहे आता. तर आता काय झालेले आहे? दुपारची वेळ चालू झाली. द बॉईज बाथ अँड गो टू देअर मील. प्रत्येक मुलगा स्वच्छ होऊन आपल्या जेवणासाठी जातो. अबाउट 2 o'clock in the afternoon, the classes begin again. The afternoon classes start at 2 o'clock. The afternoon classes start at 2 o'clock in Shantiniketan. But at this time, the work is chiefly with the hands as well as with the mind. परंतु दुपारचे क्लासेस कसे होते? बघा, क्लास चिपली कन्सिस्ट ऑफ हँडवर्क. क्लास चिपली कन्सिस्ट ऑफ हँडवर्क म्हणजे फक्त त्याच्यामध्ये कशाचा सहभाग असणार? हँडीवर्क. म्हणजेच काय? हाताने केलेले काम, हातकाम. म्हणजेच काय? एखाद्या विद्यार्थ्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याविषयी तो काय करायचं आहे? तिथं काम करायचं. बघा, हँडवर्क इज प्रॅक्टिस्ड अँड द बॉईज ओन नॅचरल टेस्ट आर व्हेरी सून डिस्कवर्ड. बघा, की त्यांच्यामध्ये ज्या काही गुण लपलेले आहेत त्या मुलांच्यामध्ये लपलेल्या गुणांचा इथं काय होतो? आपल्याला दर्शन मिळतं. त्या मुलांना आपल्या गुणांची ओळख होते म्हणून इथं त्या पद्धतीनं अभ्यास ठेवलेला आहे. सम प्रेफर कार्पेंट्री, ऑदर प्रेफर मेकॅनिकल वर्क, ऑदर्स एन्जॉय स्पिनिंग, विविंग, ऑदर्स बिकम स्किल्ड ड्राफ्ट्समॅन और पेंटर, ऑदर्स आर म्युझिशियन्स. बघा, की प्रत्येक मुलाच्यामध्ये काहीतरी एखादा गुण असतो. तो सुप्त गुण त्याला ओळखण्यासाठी, त्याला आपल्या आतील गुणाला ओळखण्यासाठी दुपारनंतरचे सगळे क्लासेस अशा पद्धतीने ठेवले आहेत की एखाद्या मुलाला कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे. जर त्याला चित्रकलेमध्ये इंटरेस्ट असेल तर काय करायचा तो? की चित्र काढणे. एखाद्याला गाणं म्हणायची इच्छा असेल तर तो आपल्या गाणं म्हणायचं. एखाद्याला गोष्ट सांगायची असेल, एखाद्याला काही लिखाण करायचे असेल, एखाद्याला पेंटिंग करायची असेल
किंवा एखाद्याला काही दुरुस्त करायचं असेल, एखादं साहित्य, मोडलेलं साहित्य दुरुस्त परत बनवायचं असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या मुलामध्ये काय कोणत्याही स्किल असोत त्या स्किलला काय केलं, प्रोत्साहन दिलं जायचं आणि त्याच्यामध्ये त्याला की व्यवस्थितपणे तो त्यामध्ये तरबेज व्हावं अशी तिथं व्यवस्था केलेली जायची. त्यामुळं काय व्हायचं, मुलांना इंटरेस्ट यायचा की आपल्या आवडीचं काहीतरी होत आहे. बघा, द डिफरंट हँडवर्क्स टू बी टॉट वेअर कार्पेंट्री, स्पिनिंग, विविंग, ड्राफ्टिंग, पेंटिंग, म्युझिक एक्सेट्रा. द बॉईज कुड लर्न देअर ओन चॉईस ऑफ इंटरेस्ट. बघा की स्वतःच्या चॉईसनं तिथं काय, स्वतःच्या इंटरेस्टनं ते काय करू शकत होते, शिकू शकत होते. त्यामुळं तेथील विद्यार्थी खूप आनंदी असायचे. देर इज व्हेरी लिटल बुक वर्क इन द आफ्टरनून. स्कूल इज ओवर ॲट अबाउट 4 o'clock and then there is a rush to get first into the great open field for football. Our Shantiniketan boys are famous everywhere for their sports and games. बघा, there is a very little book work in the afternoon and school is over at 4 o'clock. पुस्तकांचा वापर तिथे कमी व्हायचा आणि तेथे शाळा बरोबर 4 वाजता सुटायची. आता शाळा सुटल्यानंतर तेथील मुले काय करायचे की मोकळ्या मैदानामध्ये जाऊन फुटबॉल खेळायचे. आवर शांतिनिकेतन बॉईज आर फेमस एव्हरीवेअर फॉर द स्पोर्ट्स अँड गेम्स. शांतिनिकेतनमधील बॉईज सगळीकडे स्पोर्ट्स आणि गेम्समध्ये फेमस होते. बघा, संध्याकाळच्या वेळेला तिथं काय करायचे ते, इन द इव्हिनिंग बॉईज प्ले इन द फील्ड. दे प्ले व्हरायटी गेम्स, स्पेशली फुटबॉल. अनेक प्रकारचे गेम खेळायचे आणि त्यात स्पेशली ते कोणता गेम खेळायचे, फुटबॉल खेळायचे. इन द इव्हिनिंग ॲट सनसेट दे रिटर्न फ्रॉम द फील्ड अँड सीट डाऊन वन्स मोर फॉर अ शॉर्ट टाईम टू मेडिटेट इन सायलेन्स. बघा, आफ्टर द गेम द बॉईज रिटर्न फ्रॉम द प्ले फील्ड्स. गेम संपल्यानंतर ते आपल्या त्या प्ले फील्ड म्हणजे मोकळ्या मैदानातून घरी आश्रमामध्ये परत येते. ऑल द बॉईज सीट टू मेडिटेट इन सायलेन्स फॉर अ शॉर्ट टाईम. बघा, आफ्टर द गेम द बॉईज रिटर्न फ्रॉम द प्ले फील्ड्स. ऑल द बॉईज सीट टू मेडिटेट इन सायलेन्स फॉर अ शॉर्ट टाईम. संध्याकाळची वेळ होती, खेळून झाल्यानंतर ते परत थोड्या वेळाकरता काय करत होते तर मेडिटेट मीन्स योगा करणे किंवा व्यायाम करत होते. ॲज नाईट कम्स फेरी टेल्स आर टोल्ड, शॉर्ट ड्रामाज आर रिसायटेड, आवर गुरुदेवाज सॉंग्स आर संग अँड डिफरंट स्कूल गॅदरिंग्स आर हेल्ड. बघा, त्याच्यानंतर ॲज नाईट कम्स, रात्र झालेली आहे आणि रात्र झाल्यानंतर तेथे की फेरी टेल्स आर टोल्ड, सगळे एकत्र बसतात, परीकथा सांगितलं जातं, आपल्याला आवडतं तशा गोष्टी सांगितल्या जातात, शॉर्ट ड्रामाज तयार केले जातात आणि ते म्हणून दाखवलं जातं. आवर गुरुदेवा सॉन्ग म्हणजेच रवींद्रनाथ टागोर यांचं सॉन्ग गायलं जायचं. अँड डिफरंट स्कूल गॅदरिंग आर हेल्ड, एक वेगळ्या पद्धतीनं संमेलन तिथं दररोज रात्री थोड्या वेळाकरता साजरा केला जातो. त्यामुळं मुलांच्यामधील जो दिवसभराचा कंटाळा असो किंवा एखाद्या मरगळ असो तो निघून जायचा आणि सगळे मुलं आनंदी असायची आणि आनंदाने ते सगळे झोपी जायचे. बाय 9 o'clock ऑल आर ग्लॅड टू रिटायर टू रेस्ट अँड अगेन द choristers गो राऊंड द आश्रम सिंगिंग देअर इव्हिनिंग हेम. बघा की 9 वाजता सगळीकडे शांतता व्हायची, शांतता पसरायची. 9 वाजता म्हणजे सगळी झोपण्यासाठी तयार व्हायची. अँड अगेन द choristers गो राऊंड द आश्रम सिंगिंग देअर लास्ट इव्हिनिंग हेम, की रात्रीचं परत एकदा भजन कॉरिस्टर म्हणत आश्रमाच्या राऊंड फिरायची. देअर कॅन बी नॉट क्वेश्चन ॲज टू द हॅपीनेस ऑफ द लाईफ ऑफ आवर बॉईज. तिथे आपल्या मुलांच्यामध्ये किंवा मुलांच्यामध्ये जीवन कशा पद्धतीनं निर्माण करायचं आणि तेथे जाणारा मुलगा हा कशा पद्धतीनं घडला जायचा ह्याच्यामध्ये कोणतीही शंका कुणाच्याही मनामध्ये येणार नाही अशी शिकवण, अशी व्यवस्था त्या शांतिनिकेतन आश्रममध्ये होती. देअर कॅन बी नो क्वेश्चन ॲज द हॅपीनेस ऑफ द लाईफ ऑफ आवर बॉईज, की मुलांच्यामध्ये कोणतीही शंका यायची नाही सुखाबद्दल. देअर फेसेस टेल द स्टोरी ऑफ देअर जॉय अँड देअर फ्रीडम,
तेथील प्रत्येक चेहरा हे सांगायचा की आपण किती आनंदी आहोत, आपणाला किती स्वातंत्र्य आहे इथं, हे त्या आश्रममधील प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून यायचं. तेज, आनंद, तसेच त्यांना मिळालेला फ्रीडम तिथे दिसून यायचा. देर इज नो फेअर लाईफ इन इंडिया दॅन द लाईफ ऑफ आवर चिल्ड्रन ॲट शांतिनिकेतन. शांतिनिकेतनमध्ये जे जीवन मिळतं, जे लाईफ मिळतं, तसं आपल्या भारतामध्ये कुठंही मिळणार नाही. इतकं सुंदर लाईफ तिथं घडवलं जायचं. म्हणूनच तेथील प्रत्येक विद्यार्थी हा एक सुसंस्कृत असा विद्यार्थी म्हणून बाहेर पडायचा. बघा, शांतिनिकेतन क्लासेस इज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम क्लासेस ऑफ अदर स्कूल्स. शांतिनिकेतनमधील क्लासेस हे इतर शाळेच्यापेक्षाही काही वेगळे क्लासेस होते, म्हणजे वेगळ्या पद्धतीनं तिथं शिकवलं जायचं. द टीचिंग इज स्टुडंट ऑर चाइल्ड सेंटर्ड. बघा की तेथील टीचिंग जे होतं ते कसं शिकवलं जायचं तिथं, की एक शिक्षक त्या विद्यार्थ्यांच्यामध्ये मिसळून जायचा. द स्टुडंट सिट विथ देअर टीचर्स इन द ओपन एअर अंडर द ट्रीज. की तेथे एक शिक्षक त्या मुलांच्यामध्ये बसून शिकवत असे. त्यामुळे त्या मुलांच्यामध्ये की शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये एक मैत्रीचं नातं निर्माण व्हायचं. आणि काय करत होतं की त्यांचं लर्निंग कशा थ्रू, तर कन्व्हर्सेशन थ्रू जास्त व्हायचं. बघा, अनेक विषय तिथं शिकवले जायचे. तर शांतिनिकेतन नॉट ओन्ली टीचर्स सब्जेक्ट्स बट ऑल्सो हँडीवर्क्स. फक्त विषय शिकवले जायचे नाही, तर हँडीवर्कही शिकवलं जायचं. हिअर द इम्पॉर्टन्स इज गिवन टू ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट्स. इथे की सगळ्या पद्धतीनं तो विद्यार्थी तयार झाला पाहिजे. फक्त अभ्यासामध्ये हुशार न होता सगळ्या फील्डमध्ये तो हुशार झाला पाहिजे, असं तिथं शिकवलं जायचं. म्हणूनच शांतिनिकेतन हेल्प्स अँड प्रिपेअर द स्टुडंट्स फॉर लाईफ. शांतिनिकेतन हेल्प्स अँड प्रिपेअर द स्टुडंट्स फॉर लाईफ. सो every boy is very happy to that. Thank you.